2017 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया, गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या 3.50 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे। देवसू उर्फ देवा राजा सोडी राहणार चितिंगपारा, जिल्हा बिजापूर असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे। या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केले आहे। तर 6 महिन्याआधी संजय पुनेम व देवा मुडा या 2 माओवाद्यांनी सुद्धा गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते। असे एकूण 3 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ज्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे। काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या 6 महिन्यामध्ये आपण 2 नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत 2+1 असे टोटल 3 नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे। काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये, त्याचप्रमाणे आपल्याकडचे मलाशकंड दलम, तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता। 2017 ते 2022 तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे, परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याचे आत्मसमर्पण केलेले आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।